अरे काय आहे पण कुठं माग माग नुसतं. अरे काय बाबा तू आहे बाबा तू जाय बरं. हा ते चेअरमन बाईंनी सांगितलंय मला. काय डोक्याला कल ये बाबा ही. अरे कमून माझा तू पिच्छा करीतोय जा ना तू घरी तिकडं. मला चेअरमन बाईंनी सांगितलंय. काय सांगितलं चेअरमन बाईनी? ते माहेरी जाताना मला 200 रुपये देऊन गेलेत. हा ते यांच्या मागच फिर. कमून हे जातीन त्या ब्युटी पार्लर बाईकडं, नाही तिला घरी बोलवतील, त्या संगीच्या घरात घुसतील. म्हणून तू तिथं खबरी आहे का काय? थांब तुझं आहे ना बेतच बघतो ना तू अजिबात माल मागे मी लांबून पाहिलं लक्ष ठेवीन. तो काय लक्ष ठेवतो मी बघतो. काय मग चेअरमन काय नियोजन आहे का नाही? कसलं नियोजन काय आता चेअरमन बाई गेलं गावाला म्हणलं तुम्ही मोकळे असतात. मस्त मोकळे आहेत मग काय करा काहीतरी करा नियोजन. काय नियोजन करायचं? मी तर म्हणतो एक काम करू आपण बाहेर जाऊ. आहे का नाही? हा बारीला हा अरे आपण बारीला गेलो असतो नाही तर बाईच घरी बांधल्या असत्या. अरे आपल्या वाड्यातच बांगले तर अशी ढोलकी वाजवली असते टांग टांग टांग. मी तेच म्हणतो तसं काहीतरी करू मग नियोजन चांगलं. अरे काय करतो ते आमच्या बाई साहेबांनी टिप्पर ठेवून गेले तिथं तो गाड्या. अरे तो खबरी तो 24 तास माझ्या मागावर आहे. अरे मी तिकडून गावातून येत होतो असाच माग चाले मी वळालो का तो वळायचा हटानाच. आता मी त्याच्या पाठीमागे दांडकं घेऊन पळालोय तेव्हा पळालाय तो म्हणतो बाई साहेबांनी मला 200 रुपये दिलेत तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. चेअरमन कुठं जाते? संगीताबाईकडे जाते का ब्युटी पार्लर कडे जातेत का त्यांना घरी आणते सगळी मला माहिती द्यायची. एवढं? अरे त्यामुळे मी कुठेही गेलो ना ते आमच्या बाईला कळलं ती आल्यावर लय धिंगाणा करेल. त्यापेक्षा कुठं काय जाता येईना म्हणून आपलं गप्प बसू. मी काम करायचं का आपण 4-5 आपले जोडीदार आपले भक्त दोस्त बोलू मस्त एखादं बोकड बिकड कापू. हे बरोबर हे आपली बोकडा बिकडाची पार्टी केली काही चिकन आणू काही बोकड बिकड आणू चांगली पार्टी करू सगळे आपले मित्र जोडीदार सगळे बोलू खरडून सगळ्यांना निमंत्रण देऊ. हा मग ती योग्य राहील. मग हा चला टाइमपास होईल आणि आपला वेळ जाईल. मग काय पण तू बनवणारा चांगला बघ बर का? आश्चर्य बघून एकदम क्वालिटी. मी म्हणतो 10-5 किलो नुसतं सुक्क मटण आणि 10-5 किलोचा नुसता रस्सा बाजरीच्या भाकरी. सतीशची इकडे त्या कंदुरीला बनवलं होतं ते आमच्या. पण मी काय जे खात नाही त्याला चिकन जे बोकडाचं मटण खात नाही त्याला चिकन करायचं. ते झालं सगळं खरं पण दुसरं नियोजन काय आहे का? नुसतं सुकच. अरे ते सगळं नियोजन करतो काय तुझा कोणता ब्रँड ते सगळं भेटन तुम्हाला. तुमच्याकडेच नियोजन लोकांना वाटायचं बघा. मग कंदुरी सारखा कार्यक्रम झाला पाहिजे ना आपले मोजकेच लोक. मग आता एक तर आपल्याला कधी नव सुटका भेटली चांगली मग काय नाही. करू मग नियोजन चांगलं. चला चला मग आपण बोकड बिकड बघू. चला आपने कार्यक्रम है जरा ये बकरा देने का क्या मिलेगा ना? कितने का मिलेगा? 5,000 रुपये. 5,000 4,500 में दे दो ना. 4.5 किलो का. बरं ठीक है उसको दे दो. मैं पकड़ चल प्रेमधर. प्रेमधर और दो मुर्गे ले. हाँ 2 मुर्गे दे दो. ले पकड़ घे चल तुला काय करायचं काय नियोजन आहे? तू निघ मला येऊन द्या ना. तू नाही आम्हाला पार्टी करायची आम्हाला तुला हे खांड सुद्धा देणार नाही तुला नाही काय खाडूक सुद्धा देणार नाही. आम्ही पार्टी करून खाणार. आले पकड घे चल हेलो तालुका पोलीस स्टेशन का PI साहेबांना द्या ना फोन. हो साहेब जय हिंद. मी एक वन्य रक्षक बोलतो. एका ठिकाणी आहे ना आता हरणाची पार्टी चालू आहे. हरण आणलेलं आहे ते हरण कापून शिजवून खाल्लं जाणार आहे. हो त्या म्हारक्याचं नाव सचिन पंडित आहे. चेअरमन असं टोपण नावाने त्याला अख्ख्या गावात ओळखलं जातं. चांगलं मोठं हरण आहे 15-20 किलो मटण पडन एवढं. हा ताबडतोब या साहेब तुमच्यामुळे एखाद्या मुख्य प्राण्याचा जीव वाचन. लवकर या साहेब. पत्ता घ्या लिहून. काय करावं या चेअरमनला स्वतः गुततो मला बी गुततो. आता या PI साहेबाच्या हातापाय पडून पडून कटाळा आला मला. चेअरमनलाच फोन करतो. उचला राव.
चेअरमन कुठे आहेत तुम्ही? मला आत्ता सांगा कुठे आहेत तुम्ही? अहो त्या झाडाखाली काय करताय तुम्ही? हे बघा, मला आहे ना तालुका पोलीस स्टेशन मधून PI साहेबांचा फोन आलता. त्यांनी तुमचं नाव घेऊन सांगितलंय का तुम्ही हरिण कापलंय त्याची पार्टी करताय म्हणून. अहो ते बोकड होतं ते तुम्हाला माहितीये. हे बघा, मी तुमची ना सगळीकडे मदत करीन, पण या हरणाच्या केसमध्ये अजिबात मदत करणार नाही. अहो ठीक आहे ना, नाही कापलं तुम्ही हरिण. अहो पण तुमच्या लक्षात आलं का, तुम्हाला जर आज पकडलं तर 10 वर्ष लागते कोर्टात सिद्ध करायला. ते बोकड होतं, हरिण नव्हतं. 10 वर्ष आत राहणार आहेत का तुम्ही? तुम्ही माझं ऐका, जे काय शिजवलंय ना ते लगेच पुरून टाका आणि तिथून लगेच पारा दावा. अहो जास्त सांगायची जास्त ऐकायची वेळच नाही आहे. तुम्ही लगेच निघा. ते खाल्लं नाही तुम्ही. अहो खाल्लं तर मेडिकलमध्ये तुमच्या पोटात निघन ती. नाही ना, ठीक आहे, जे आहे ना जसं अर्ध कच्चं काय असेल ना ते डायरेक्ट पुरून टाका आणि तिथून पहिलं पळा, लगेच पळा. वेळ नाही आजच्या, बाकीचं नंतर बोलू ना. तुम्ही निघा बरं लगेच तिथून. चला चला निघा. लय दमलो बाबा. आयला त्या काय गांठीनी कळ लावली पोलीस स्टेशनला. आपण बोकाड कापलं तेव्हा सांगितलंय हरिण कापलंय म्हणून. सरपंचाचा फोन आलता. सरपंच म्हणजे काही झालं तर आजचे दिवस पोलिसांच्या तावडीत सापडायचं नाही. त्यांनी का अटक केलं? पोट फाडते ना आतला सॅम्पल घ्यायला. बोकडाचं जरी मटण असलं ना तरी ते सिद्ध करायला 10 वर्ष जाते. आणि ते हाडकं बोकडाचे आहेत का हरणाचे आहेत. त्यामुळं लय बेकार. आज काय सापडायचं नाही बरं का. आमचं तर व्हायचं. आली गाडी, आली गाडी. फेकून द्यायच्या पल्सर लवकर. आता अरे इकडून सरपंच, काय रे? आपल्या राजमान्य फरसांच्या कंपनीत किती कामगार कामाला आहेत? सगळे मिळून 15-16 लोक आहेत. त्यांना म्हणा संध्याकाळचा स्वयंपाक नको करू. का बरं? माझ्याकडे आहे ना लय शिजवलेलं मटण आणि लय शिजवलेलं चिकन. बर, त्यांना पार्टी करू आज. अरे पण तुझ्याकडे एवढं कुठून आलं? ते नाही काय चेअरमन आणि ते मटण आणि ते न खाता पळून गेले. तू तो गोळा करून आणलं? सगळं गोळा केलं. काय करावं गंठ्या?